जय गणेश. शहराच्या गोंगाटापासून दूर निसर्गाच्या कुशीत वसलेली मंदिरे मनाला वेगळीच शांतता देतात. अशाच एका मंदिराच्या प्रवासाचा अनुभव शब्दांत मांडताना मन पुन्हा एकदा त्या हिरवळीच्या वाटांवर हरवून जातं. मंदिराकडे जाताना दोन्ही बाजूनी पसरलेली हिरवीगार झाडे, डोंगर उतारांवर उगवलेली गवताची चादर आणि मधूनच वाहणारे छोटेसे ओढे प्रवास अधिक सुंदर बनवतात. पुरंदरमधील मोरगाव गणपती येथे जन्मलेल्या गुरुवर्य शिवभक्त शंकर रंगनाथ सर्जेमामा यांना सिंहगड वनक्षेत्रात वनसंरक्षक पदावर कार्यरत असताना 6 मार्च 1962 रोजी डावजे वनक्षेत्रात गस्त घालताना "उठ, सावध हो, मला तहान लागली आहे, पाणी पाज" या आकाशवाणीनंतर खोदकामामध्ये स्वयंभू शिवलिंग व नंदीची प्राप्ती झाली. श्री क्षेत्र स्वयंभू निळकंठेश्वर देवस्थान मंदिराची निर्मिती हा एक अलौकिक आणि अद्भुत चमत्कार आहे. पावसाळ्यामध्ये तर हा परिसर निसर्ग सौंदर्याने अक्षरशः नटलेला असतो. ढगांनी वेढलेले डोंगर, मातीचा सुगंध आणि पक्ष्यांचा किलबिलाट मनाला प्रसन्न करतो. या वाटेवरून चालताना एक वेगळी सकारात्मक ऊर्जा जाणवते. निसर्ग आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम येथे अनुभवायला आपल्याला मिळतो. मंदिर जवळ येताच वातावरणात एक गूढ शांतता पसरलेली असते. भक्तांच्या मनात श्रद्धा, शांती आणि समाधान यांचा अनुभव येतो. लिंबू सरबत घ्या. प्रत्येक मंदिर, देवस्थान किंवा तीर्थक्षेत्र हे केवळ दगडांची बांधणी नसून श्रद्धेचे, भक्तीचे आणि आध्यात्मिक ऊर्जेचे प्रतीक आहे. आपण जेव्हा देवदर्शनासाठी जातो तेव्हा आपल्या मनात शांती, समाधान आणि सकारात्मकता भरते. पण याच ठिकाणी आपण चुकून किंवा दुर्लक्षामुळे कचरा टाकतो आणि त्या पवित्र स्थळाची स्वच्छता व पवित्रता भंग करतो. हे कितपत योग्य आहे? दर्शनासाठी जाताना आपण कचरा खिशात किंवा आपल्या पिशवीमध्ये ठेवून डस्टबिनमध्ये टाकावा. हा छोटासा पण मोठा बदल करू शकतो. आपण सुरुवात करू आणि इतरही प्रेरित होतील. मी मंदिरात कचरा टाकणार नाही आणि इतरांनाही सांगणार, अशी प्रतिज्ञा घेऊया. जे पवित्र आहे ते पवित्रच ठेवूया ना. स्वच्छ मंदिर, सुंदर संस्कृती, स्वच्छ भारत हीच तर देवाची खरी पूजा आहे. निळकंठेश्वर मंदिरात लाखो भाविकांच्या उपस्थितीत महाशिवरात्री, शिवलिंग प्रकट दिनानिमित्त महारुद्र होमहवन यज्ञ, हरिनाम सप्ताह, त्रिपुरारी पौर्णिमा, गुरुपौर्णिमा इत्यादी कार्यक्रम साजरे केले जातात. निळकंठेश्वर मंदिर परिसरात निवासाची व भोजनाची सोय उत्तम व मोफत केली जाते. देशभरातील भाविक दर्शनासाठी व व्यसनमुक्तीसाठी इथे येतात. त्यातूनच ही पुण्यभूमी म्हणजे शिवभक्तीतून व्यसनमुक्ती करणारे एकमेव ठिकाण म्हणून देशभरात प्रसिद्ध आहे. इथे विनामूल्य व्यसनमुक्तीचे कार्य अविरत चालल्याने आजपर्यंत 2 कोटी लोक व्यसनमुक्त झाले आहेत. वृक्षारोपण, सांस्कृतिक कार्यक्रम, भजन स्पर्धा, वनौषधांची विक्री, निर्माल्यातून खतनिर्मिती, गोशाळा, पर्यावरण संवर्धन, स्मृतिवन अंतर्गत झाड तुमचं संवर्धन आमचं आदी उपक्रम होतात. व्यसनमुक्तीच्या कार्याची दखल घेऊन हिंदू कल्चरल आणि एज्युकेशन फाउंडेशनने देवस्थानचे अध्यक्ष गुरुवर्य शिवदास भाऊंना राष्ट्रीय पातळीवरील हिंदुत्वाचे आधारस्तंभ पुरस्काराने सन्मानित केले आहे. मामांचा वारसा चालविणारे गुरुवर्य शिवदास सर्जे गुरुवर्य सर्जे मामांच्या पश्चात आता त्यांचे सुपुत्र देवस्थानचे अध्यक्ष गुरुवर्य
शिवदास सरजे भाऊ महाराज देवस्थानचे काम पाहत आहेत. मामांच्या या कार्यात त्यांची मुले व परिवार मोलाची साथ देत आहेत. जवळ ठेवा म्हणा ओम नमः शिवायचा जप करा सर्व कार्यात यश. मंदिर परिसरात जवळपास 1200हून अधिक मूर्ती अत्यंत कौशल्याने साकारून ठेवण्यात आल्या आहेत. या मूर्तींमधून हिंदू धर्मातील विशेषतः रामायण, महाभारत आणि वेदांमधील प्रसंग येथे सुंदर व सविस्तर रूपात उभे करण्यात आले आहेत. येथे रामायणातील अनेक महत्त्वाचे प्रसंग आणि पात्रांचे दर्शन घडते. प्रभू श्रीरामांचे विविध जीवन प्रसंग, हनुमान, लक्ष्मण आणि माता सीतेच्या भावपूर्ण मूर्ती पाहताना भक्त भारावून जातो. तसेच महाभारतातील द्रौपदीचे वस्त्रहरण, भीम बकासूर युद्ध, भीष्म पितामह यांसारखे प्रसंग अत्यंत प्रभावी पद्धतीने मांडलेले दिसतात. याशिवाय अनेक पौराणिक कथा मूर्तींच्या माध्यमातून उलगडताना दिसतात. या मूर्ती केवळ दगडातील शिल्प नसून त्यामागे दडलेली कथा, संस्कार आणि जीवनमूल्ये स्पष्टपणे जाणवतात. प्रत्येक मूर्ती एक संदेश देतो आणि त्यामुळे येथे येणाऱ्या भक्तांना व पर्यटकांना एक वेगळाच आध्यात्मिक आणि भावनिक अनुभव मिळतो. परिसरात अशा एकूण 11 विहिरी खोदण्यात आल्या आहेत. हे सगळं खूप छान बनवलेलं बरं झालं. खूप आवडलं आम्हाला. इथलं मंदिर पण छान आहे, मस्त आहे. रेणुका थँक्यू, आम्हाला एवढी छान जागा दाखवली. परत परत यायचं योग येऊ द्या. नक्की नक्की तुम्ही येताल, मला खात्री आहे.
नीलकंठेश्वर मंदिर हे श्रद्धा, इतिहास आणि निसर्ग यांचे सुंदर संगमस्थान आहे. पुण्याजवळील या अद्भुत स्थळाला एकदा तरी भेट देणे नक्कीच अनुभवण्यासारखे आहे. हर हर